हॅलो विद्यार्थी मित्रांनो, हॅलो अल्केन, हॅलो ॲरिन ह्या टॉपिकमध्ये आत्तापर्यंत आपण बरेच इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहिले. याच्यामध्ये इंट्रोडक्शन झालं, ह्याच्यामध्ये नॉमेनक्लेचर बघितलं, याच्यामध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन झाल्या, त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या. केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपण जवळपास आत्तापर्यंत 3 लेक्चर्स केलेत फक्त न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनवरती. आजचं लेक्चर विद्यार्थी मित्रांनो आपलं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनवरतीच असणार आहे. शेवटच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर हे मेकॅनिझम समजून घेतलं, तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर हे मेकॅनिझम समजून घेणार आहोत. ठीक आहे, माझं नाव प्रशांत कुलकर्णी. विद्यार्थी मित्रांनो, केसीके केमिस्ट्री क्लासेसमधून मी तुम्हाला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन युनिमॉलिक्युलर ह्याच्या संदर्भामध्ये बोलत आहे. तर आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की हे SN1 म्हणजे या 1चा अर्थ आहे युनिमॉलिक्युलर. ठीक आहे, काही ह्याचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जसं की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी द रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड ऑन ओनली वन रिॲक्टंट, दॅट इज अल्काइल हॅलाइड. ओके, दिस रिॲक्शन इज two-step reaction mechanism. मेकॅनिझम म्हणजे काय रे? जे आपल्याला विद्यार्थ्यांना स्टेप वाईज डिस्क्रिप्शन रिॲक्शन नेमकी कशी होते याच्या संदर्भात जे देतं त्याला आपण मेकॅनिझम म्हणतो, हे की नाही. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट तो म्हणजे ह्या SN1 रिॲक्शनसाठी पोलार सॉल्व्हंट हे गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये ही रिॲक्शन एकदम बेस्ट जाते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही रिॲक्शन होत असताना फॉर्मेशन होतो कार्बोकॅटायन फॉर्मेशन. आणि आता कार्बोकॅटायन फॉर्मेशन होणार असेल तर कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी आपल्याला माहिती असली पाहिजे. कशी रे? टर्शरी कार्बोकॅटायन सर्वात जास्त स्टेबल असतो, त्याच्यानंतर सेकंडरी, त्याच्यानंतर प्रायमरी. हे काय आहे? स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. बरोबर आहे का? मग आता पुढचा महत्वाचा ह्याचा मुद्दा आहे तो म्हणजे इथं जर कायरल कंपाऊंड सोबत, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड सोबत जर SN1 होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो रेसिमिक मिक्सचर फॉर्मेशन होतं. रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय बरं? रेसिमिक मिक्सचर म्हणजे 50% डेक्स्ट्रोरोटेटरी 50% लिव्होरोटेटरी हा कंपाऊंड फॉर्मेशन होणार आहे की नाही. आणि कॉन्फिगरेशन जर मध्ये म्हणलं आपण तर 50% फॉर्मेशन होईल R, 50% फॉर्मेशन होईल S. तर रिॲक्शन मिक्सचर मध्येच हे दोघंही जण प्रेझेंट असणार, म्हणून ह्याला आपण काय म्हणतोय बेटा? रेसिमिक मिक्सचर. ओके, तर हे काय महत्वाचे की पॉइंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो जे रिॲक्शन समजून घेण्यासाठी आपल्याला कामाला येणार. ह्याच्यासोबतच अजून ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे हायड्राइड शिफ्ट, H- शिफ्ट. हे उदाहरण फार महत्वाचे. दुसरं ह्याचं उदाहरण आहे मिथाइल शिफ्ट. आणि तिसरं उदाहरण आहे रिंग एक्सपान्शन. लेक्चर खूप इम्पॉर्टंट होणार आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये खूप गरजेचं आहे, खूप उपयोगाला पडणार असं आजचं हे SN1चं लेक्चर होणार आहे. ठीक आहे, सो आता आपण या ठिकाणी बघूयात की SN1 रिॲक्शन समजून घेण्यासाठी एक्झाम्पल कुठलं घ्यावं. बघा,
SN1 साठी आपण एक्झाम्पल घेतोय बेटा टर्शरी हॅलो अल्केन्स. समजून घ्या बरं का, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी व्यवस्थित समजून सांगतोय. BR. ओके, हा आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आता बेटा समजून घे, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड KOH सोबत रिॲक्ट करणार. इथं आपल्याला ॲक्वस सांगितलंय. ॲक्वा H2 पोलार सॉल्व्हंट आहे, म्हणून पोलार सॉल्व्हंट आपण SN1 साठी घेतलं. आणि पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे काय की हा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड हा सुद्धा SN1 साठीचं एक महत्वाचं एक्झाम्पल आहे, समजून घेण्यासाठीचं महत्वाचं एक्झाम्पल. आता बेटा OH मायनस असणारे इथं आणि K प्लस असणारे. SN2 रिॲक्शन आपण शिकलो. मग हॅलो अल्केनचे रिॲक्शन ज्या वेळेला एखाद्या न्यूक्लिओफाईल सोबत होत असते तर OH मायनस सोबत होत आहे, तर OH मायनस ह्याच्यावरती अटॅक करणार कार्बनवरती आणि BR निघून जाणार. हे SN2 मध्ये आपल्याला शिकवलं होतं. पण तिथं काय प्रॉब्लेम तुम्हाला सांगितला होता, टर्शरी हॅलो अल्केन सोबत काय प्रॉब्लेम होता की हे 3 CH3 ह्या OH मायनसला बॅक साइड अटॅक करू देत नाहीत, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही SN2 रिॲक्शन फॉलो करत नाही. मग काय फॉलो करणार, SN1 करणार. मग कसं करणार त्या संदर्भात विचार करायचा आहे. ओके, पण प्रोडक्ट कसा फॉर्मेशन होणार ते आधी तुमच्या समोर लिहून घेतो. CH3C CH3 इकडे OH इकडे CH3. ठीक आहे, फॉर्मेशन झाला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. ओके, आणि KBr इथला बाय प्रोडक्ट असणार आहे. तर ही रिॲक्शन विद्यार्थी मित्रांनो SN1 समजून घेण्यासाठीची रिॲक्शन. मग आता समजून घेऊ ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं मेकॅनिझम मध्ये. मेकॅनिझम SN1. ओके, आता ही 2 स्टेप रिॲक्शन आपल्याला आधीच सांगण्यात आली होती. दिस इज 2 स्टेप रिॲक्शन. मग त्याची पहिली स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड CH3 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 आणि इकडे BR. आता विद्यार्थी मित्रांनो जरी ह्या कंपाऊंडमध्ये या रिॲक्शन मिक्सचरमध्ये अल्काइल हॅलाइड आणि आपला OH मायनस न्यूक्लिओफाईल जरी एका सोबतच प्रेझेंट असतील तरी OH मायनस ह्याच्यावरती बॅकसाइड अटॅक करू शकत नाही, कारण की हे 3 CH3 स्टेरिक हिंड्रन्स निर्माण करतायत, बरोबर. मग इथं ह्या टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडला पहिली स्टेप घ्यावं लागेल, ती म्हणजे हिट केल्यानंतर हा जो कार्बन ब्रोमिन बॉन्ड आहे हा ब्रेक करावा लागेल. ओके, काय होतं बरं समजून घ्या. ब्रोमिनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणून दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन ब्रोमिन बाहेर पडतो आणि कार्बनवरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला तर तो बनतो कार्बो कॅटायन. द फर्स्ट स्टेप इज, पहिली स्टेप काय आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बो कॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बो कॅटायन ही आहे पहिली स्टेप. कार्बो कॅटायन जनरेट झाला आणि BR मायनस इथून बाहेर पडला. ठीक आहे, तो रिॲक्शन मिक्सर मध्ये असणारे बाहेर पडला इन द सेन्स काय, तो निघून जात नाही रिॲक्शन मिक्सर सोडून. ओके, आता ह्याच्यानंतर काय होतं समजून घ्या. OH मायनसला डायरेक्ट बॅकसाइड अटॅक करणं इम्पॉसिबल आहे, म्हणून मॉलिक्यूल सबस्टिट्यूशन तर करायचंय, कंडिशन तर फेवरेबल आहे. तर अशा कंडिशनमध्ये तो BR ला बाहेर काढतो ॲज अ BR मायनस म्हणून आणि स्वतःचा कन्व्हर्ट करून घेतो कार्बो कॅटायन. ही विद्यार्थी मित्रांनो आहे स्लो स्टेप. आणि आपल्याला माहिती आहे स्लो स्टेप इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप. मग हीच विद्यार्थी मित्रांनो आहे रेट डिटरमाइनिंग स्टेप. ओके, आणि रेट डिटरमाइनिंग स्टेपमध्ये फक्त टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड म्हणजे सबस्ट्रेट हा वर्किंग करतोय, म्हणून रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड ऑन ओनली वन रिॲक्टंट. ठीक आहे, ह्याच्यासोबत
पहिल्या स्टेपमध्ये OH मायनस प्रेझेंट असला तरीही तो ह्या कार्बनवरती अटॅक करू शकणार नाही. ही गोष्ट फिक्स आहे, ही लक्षात ठेवा. त्याचं कारण तुम्हाला सांगितलं मी आत्ताच, ह्या तिघांचं स्टेरिक हिंड्रन्स आहे. ठीक आहे, म्हणून ही स्टेप स्लो आहे विद्यार्थी मित्रांनो. कार्बन BRचा बॉन्ड ब्रेक करायचा आहे आणि कार्बोकॅटायन जनरेट करायचा आहे. तर कार्बोकॅटायन जो बनलेला आहे तो आहे टर्शरी कार्बोकॅटायन. मग विद्यार्थी मित्रांनो, जितका जास्त स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्मेशन होण्याचे चान्सेस असतात तेवढा तो स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्मेशन केला जाईल. यस, आता जाऊ पुढे. पुढे सेकंड स्टेप मध्ये समजून घ्या काय होतं. सेकंड स्टेप इज अटॅक ऑफ OH मायनस ऑन कार्बोकॅटायन. बघा इथं विद्यार्थी मित्रांनो कार्बोकॅटायन घेतला CH3 CH3 CH3. ठीक आहे, हा कार्बोकॅटायन कसा असणार आहे? प्लेनार. प्लेनार झाला. CH3 एक इकडे एक इकडे एक इकडे. ओके, मग आता या साइडकडून ह्या कार्बननी न्यूक्लिओफाईलचा अटॅक करण्यासाठी जागा करून दिली, किंवा ह्या साइडने पण तो अटॅक करू शकतो कारण की हा प्लेनार आहे. मग 50% इकडून अटॅक होईल किंवा 50% इकडून अटॅक होईल. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो इथं प्रोडक्ट्स बनतील. आता इथं सध्या तेवढं आपल्याला काही कळत नाही, पण ह्यानुसार आपल्याला जायचंय. तर OH मायनस अटॅक ऑन कार्बोकॅटायन अँड वी गेट CH3 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 इकडे OH, अल्कोहोल फॉर्मेशन झाला. दिस स्टेप इज फास्ट स्टेप. ही स्टेप कशी असणार आहे बेटा? फास्ट स्टेप असणार आहे. त्याचं कारण काय की कार्बोकॅटायन हा कम्प्लिटली पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज आहे. तो कम्प्लिटली निगेटिव्ह चार्ज स्पीसीज सोबत पटकन रिॲक्शन करून घेईल आणि एका स्टेबल कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही स्टेप फास्ट जर असेल तर ही रेट डिटरमाइनिंग स्टेप नसणार आहे. रेट डिटरमाइनिंग स्टेप कुठली असते? जी स्लो आहे तीच. मग हीच आहे. आणि रेट डिटरमाइनिंग स्टेपमध्ये किती मॉलिक्युल्स रिॲक्ट होत आहेत? एकटाच होतं. म्हणून रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड ऑन ओनली वन रिॲक्टंट. सो K CH3 टेकन थ्राइस CBr. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड ऑन ओनली वन रिॲक्टंट. मग आता विद्यार्थी मित्रांनो, जर या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन फक्त एकावरतीच डिपेंड असेल, ओके, तर ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. कायनेटिक्समध्ये फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता काय झालंय की SN2 ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन, SN1 ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. लक्षात ठेवायला सोपं आहे. SN2 सेकंड ऑर्डर, इथं SN1 फर्स्ट ऑर्डर. सगळ्यात सोपं. जेव्हा केमिकल कायनेटिक्स तुम्हाला शिकवण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला हे तुम्हाला फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर हे कळून येईल की नेमकं काय आहे. ओके, मग आता हे झालं पूर्ण मेकॅनिझम. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पोलार सॉल्व्हंट घेतलं. बघा लक्षात घ्या, या मेकॅनिझमला पुन्हा आणतो. इथं पोलार सॉल्व्हंट घेतलं तर रिॲक्शनचा रेट हा SN1चा खूप चांगला जातो असं म्हणतात, आणि तसं होतं सुद्धा प्रॅक्टिकलमध्ये. मग त्याचं कारण काय की पहिल्या स्टेपमध्ये इथं Br ह्या सबस्ट्रेटला ज्या वेळेला निघून जातो, सबस्ट्रेटमधून ज्या वेळेला निघून जातो त्यावेळेला जनरेट होतो कार्बोकॅटायन Br मायनस. ह्यांना दोघांना पुन्हा आपापसामध्ये रिॲक्ट आपल्याला करू द्यायचं नाही. ह्याच्यासाठी जो सॉल्व्हंट आपण घेतलाय तो जर जास्त पोलार असेल तर तो ह्या दोघांनाही सॉल्वेट करून ठेवेल आणि त्यांना रिॲक्ट होऊ देणार नाही. आणि मग नंतर विद्यार्थी मित्रांनो तो कार्बोकॅटायन OH मायनसच्या संपर्कात येऊन नवीन प्रोडक्ट बनवू शकेल. हे रिझन की इथं पोलार सॉल्व्हंट बेस्ट का आहे त्याचं. आता जाऊयात पुढे. महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, इथं रिॲक्टिव्हिटी
ऑफ अल्काइल हॅलाइड फॉर SN1 ही कशी असणार? आता समजून घ्या, इथं मी काढला सिंपल हॅलो अल्केन, Br घेतो. दुसरा काढला प्रायमरी हॅलो अल्केन, तिसरा सेकंडरी हॅलो अल्केन, आणि नेक्स्ट आपण काढतोय या ठिकाणी टर्शरी हॅलो अल्केन. बघा, स्ट्रक्चर काढायला वेळ लागत असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, स्ट्रक्चरची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ओके, तर समजून घ्या बाळांनो, हा आहे टर्शरी अल्काइल हॅलाइड. ओके, त्याच्यानंतर आता ह्याला थोडस कॉपी करून घेतो. अल्काइल हॅलाइड इकडे, त्याच्यानंतर इकडे आणि या ठिकाणी. ओके, हा आहे सिंपल अल्काइल हॅलाइड, हा प्रायमरी अल्काइल हॅलाइड, हा सेकंडरी अल्काइल हॅलाइड आणि हा टर्शरी अल्काइल हॅलाइड. तर ह्या चौघांमध्ये SN1 रिॲक्शनचा जो रिॲक्टिव्हिटी तो कोण जास्तीत जास्त दाखवतो? बघा, लक्षात घ्या, पहिल्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायन फॉर्मेशन व्हायलाय, बरोबर. मग कार्बोकॅटायन जो सर्वात जास्त स्टेबल फॉर्मेशन करत असतो विद्यार्थी मित्रांनो, तोच जास्त प्रमाणात इथं SN1 रिॲक्शन मेकॅनिझमचा वापर करणार सबस्टिट्यूशन रिॲक्शन करण्यासाठी. मग जाहिर सी बात है, यहां पर टर्शरी अल्काइल हैलाइड सबसे ज्यादा SN1 रिएक्शन का इस्तेमाल करता है. उसके बाद सेकेंडरी अल्काइल हैलाइड करेगा, उसके बाद कम होते जाएगा प्राइमरी अल्काइल हैलाइड और सिंपल अल्काइल हैलाइड. कुछ इस प्रकार से यहां पर न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन यूनिमोलिकुलर का रेट इंक्रीज होते हुए हमें दिखाई देता है. काय समजून घ्या, सिंपल अल्काइल हॅलाइड आणि प्रायमरी अल्काइल हॅलाइड हे दोघंही विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त SN2 रिॲक्शन मेकॅनिझमचा वापर करतात. मात्र सेकंडरी अल्काइल हॅलाइड आणि टर्शरी अल्काइल हॅलाइड हे दोघं जण विद्यार्थी मित्रांनो SN1 रिॲक्शनचा वापर करत असतात. ही गोष्ट फिक्स आहे. गोष्ट कळाली? अडचण नाही इथपर्यंत? ओके, चलो आगे. म्हणजे जो सर्वात जास्त स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्मेशन करेल तो विद्यार्थी मित्रांनो SN1 रिॲक्शन फॉलो करणार आहे. ओके, मग आता येऊ या ठिकाणी रेसिमिक मिक्सचर जे फॉर्मेशन होतं त्याच्या संदर्भात आपल्याला बोलायचं. ठीक आहे, आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड घ्यावा लागेल, बरोबर. मग आता मी इथं घेतोय हा Br, इकडे C2H5, या ठिकाणी हा CH3 आणि इकडे घेतो बेटा H. ओके, हा सेकंडरी अल्काइल हॅलाइड आहे, बरोबर. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे तर मग ह्याचं आपल्याला कॉन्फिगरेशन काढून घ्यावं लागेल. प्रायोरिटीज द्यायच्या ॲटॉमिक नंबर अनुसार 1. त्याच्यानंतर सम करावं लागेल. ह्याला सेकंड प्रायोरिटी येईल, ह्याला थर्ड प्रायोरिटी येईल, याला फोर्थ प्रायोरिटी येणार. फिरलं कसं? क्लॉकवाईज. सो ह्याचं कॉन्फिगरेशन आलं R. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ह्या कंपाऊंडचा फॉर्मेशन होणार कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन हा प्लेनार असतो. प्लेनार असेल तर 50% न्यूक्लिओफाईलचा या ठिकाणी तो या साईडने येऊ शकतो किंवा या साईडने येऊ शकतो. 50% करेक्ट आहे. म्हणजे Br इथं ज्या साईडनं लागलेलं आहे त्या साईडनं OH मायनस हा 50% येऊ शकतो किंवा Brच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडनं 50% तो येऊ शकतो. हे फिक्स आहे. मग आता या ठिकाणी आपण ह्याची रिॲक्शन करूयात KOH सोबत. ठीक आहे, म्हणलं त्या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो इथं कार्बन Brच्या एक्झॅक्ट ऑपोजिटनं OH ला आणू, त्याच्यानंतर हा CH3 आणि इकडे येणारे C2H5. काय केलंय समजून घ्या. हे स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना Brच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडनं मी OH लावलं, CH3 इकडे घेतला, Br ला बाहेर काढलं. ठीक आहे,
मग आता ह्याचं कॉन्फिगरेशन आपण काढून बघूया. 1 2 3 and 4. ओके, काय झालं, कसं फिरलं हे अँटी क्लॉकवाईज. मग विद्यार्थी मित्रांनो इथं कॉन्फिगरेशन ह्याचं आलं यस. म्हणजे ह्या एका स्ट्रक्चरमध्ये इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन झाले. बघा, स्टार्टिंग मटेरियलचं कॉन्फिगरेशन आहे आर आणि इथं प्रोडक्टचं कॉन्फिगरेशन आहे एस. म्हणजे 50% या ठिकाणी इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन होतं. आता बघू दुसरा प्रोडक्ट प्लस सी, इकडे CH3, ज्या ठिकाणी BR लागलेला आहे तिथंच OH लावायचा, असा हा दुसरा प्रोडक्ट असणार आहे C2H5. ठीक आहे, कॉन्फिगरेशन बघू ह्याचं काय नेमकं. 1 2 3 4. ओके, काय झालं, क्लॉकवाईज फिरलं, कॉन्फिगरेशन काय आलं, आर आलं. म्हणजे 50% या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन झालं. रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणजे काय की स्टार्टिंग मटेरियल मध्ये जे कॉन्फिगरेशन आहे तेच कॉन्फिगरेशन आपल्याला प्रोडक्ट मध्ये दिसतंय, त्याला म्हणतो आपण रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. मग विद्यार्थी मित्रांनो 50% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन हे रिॲक्शन मिक्सचरमध्ये झालंय. म्हणजे तिथं ह्या दोघांचं आता मिक्सचर बनलंय. हे दोघं जण एकमेकांचे मिरर इमेजेस ऑफ इच अदर बट नॉन सुपर इम्पोजेबल ऑन इच अदर. सो दिस टू कंपाऊंड्स आर इनॅन्शिओमर्स ऑफ इच अदर. करेक्ट आहे. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असं जे मिक्सचर फॉर्मेशन होतं त्याला म्हणतो आपण रेसिमिक मिक्सचर. समजून घ्या, हा प्रचंड महत्वाचा पॉइंट आहे, खूप महत्वाचा पॉइंट आहे. ह्याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो निश्चितच तुम्हाला प्रश्न पडतात, म्हणून VIP ह्या पॉइंटला आपण म्हणतो. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हे झालं आता ह्याच्या विद्यार्थी मित्रांनो स्टेरिओकेमिस्ट्री संदर्भामध्ये. येस, आता जाऊयात पुढे. पुढचे 3 महत्वाचे पॉइंट्स आपल्याला बघायचे होते, दॅट इज हायड्राइड शिफ्ट. इथं बघून घेऊया आता हायड्राइड शिफ्ट. समजून घ्या बरं का, फार महत्वाचे मुद्दे येथे, खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन्स. आता मी एक सबस्ट्रेट घेतोय तुमच्या समोर की त्या सबस्ट्रेटमध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार, पण एक्सपेक्टेड आणि अनएक्सपेक्टेड असे प्रोडक्ट्स फॉर्मेशन होते. तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो 2-ब्रोमो 3-मिथाइल ब्युटेन. याची रिॲक्शन KOH सोबत आपण करणार आहोत आणि ही रिॲक्शन SN1 रिॲक्शन मेकॅनिझमनुसार जाणार आहे. हे आपण कसं ओळखलं समजून घ्या. या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे KOH ॲक्वस आणि हा जो सबस्ट्रेट आहे हा सेकंडरी आणि त्यातल्या त्यात त्याच्या बाजूला खूप मोठा बल्क आहे. ठीक आहे, म्हणून ही रिॲक्शन SN1च फॉलो करणार आहे. हे असं ओळखायचं, हे असं ॲरोवरती दिलेलं नसतं. ठीक आहे, आपल्याला ओळखावं लागणार. मग आता सर किती सोपं आहे, काहीच म्हणजे ह्याच्यामध्ये काय अवघड आम्हाला काही वाटत नाहीये. बघा, आम्ही जिथं BR आहे ना तिथं OH लावणार. ठीक आहे, मग प्रोडक्ट तुमचा फॉर्मेशन होणार CH3, इकडे CH OH आणि हा CH3. हा जो फॉर्मेशन झालेला प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट मायनर आहे. ठीक आहे, मग मेजर कुठला असेल ते समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा तर BR मायनसला बाहेर काढू. इथून हा बाहेर पडणार. ठीक आहे, BR मायनस बाहेर पडला, काय झालं स्ट्रक्चर लक्ष द्या. इकडं CH3, या ठिकाणी CH3, इकडे H, इकडे CH3 आणि कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता बघा बेटा, सेकंडरी कार्बोकॅटायन या ठिकाणी फॉर्मेशन झाला. हा आहे सेकंडरी कार्बोकॅटायन. ओके, आता सेकंडरी कार्बोकॅटायन पेक्षा
इथं अजून जास्त स्टेबल कार्बोकॅटायन तयार केला जाऊ शकतो का, या संदर्भात विचार करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं हा जर हायड्राइड म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेऊन हा हायड्रोजन जर सपोज या कार्बोकॅटायनवरती जर शिफ्ट झाला, तर बाय हायड्राइड H- शिफ्ट वी गेट, बघा लक्षात घ्या, CH3 CH3 प्लस CH2 CH3. बघा लक्षात घ्या, दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन हा हायड्रोजन ह्या कार्बनकडे गेला म्हणून ह्याचा झाला CH2 आणि ह्याचे दोन्ही इलेक्ट्रॉन गेल्यामुळे म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्या कार्बनचा आहे ना, तो गेल्यामुळे या कार्बनवरती काय आला, पॉझिटिव्ह चार्ज. कार्बोकॅटायन कुठला बनला, टर्शरी कार्बोकॅटायन. ओके, लक्षात घ्या. टर्शरी कार्बोकॅटायन मधला, अँड ॲज वी नो दॅट टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, राईट. म्हणून कंपाऊंडनी लेस स्टेबल कार्बोकॅटायन मधून स्टेबल कार्बोकॅटायन मध्ये कन्व्हर्जन करून घेतलं बाय हायड्राइड शिफ्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं OH- ची एंट्री होईल न्यूक्लिओफाइल, अँड न्यूक्लिओफाइल अटॅक ऑन दिस कार्बन, अँड then we get unexpected product, that is CH3 COH, इकडे CH3, इकडे CH2 आणि CH3, and this product is, डिअर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रोडक्ट असणार आहे मेजर. समजली गोष्ट. हायड्राइड शिफ्टचं हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. ह्याला विद्यार्थी मित्रांनो लिहित राहा, लिखते जाओ. ओके, येस, हायड्राइड शिफ्टचं एक्झाम्पल झालं. आता बघूयात आपण पुढचं एक्झाम्पल, दॅट इज अ मिथाइल शिफ्ट. ओके, येस. मिथाइल शिफ्ट साठी थोडंसं करेक्शन करणार आहे त्या एक्झाम्पल मध्ये. CH3 CH3 इकडे BR आणि इकडे बेटा CH3 घेतो. ओके, आता बघा, तुम्हाला थोडंसं लक्षात आलं असेल, इथं KOH घेतोय आणि एक्सपेक्टेड प्रोडक्ट कसा असणार आहे, BR काढून टाकायचा, तिथं काय लावायचं, OH लावायचं. ओके, एक्सपेक्टेड प्रोडक्ट लिहून टाकू. CH3 CH इकडे OH आणि इकडे BR, इकडे सॉरी इकडे CH3. ओके, यस, हा आला एक्सपेक्टेड, बट दिस प्रोडक्ट इज मायनर. विद्यार्थी मित्रांनो, हा इतका मायनर होतो, इतका की 0.5% तयार झालं तर मुश्किल. त्याचं कारण आहे, इथं हा जो एवढा मोठा बल्क आहे ना, हा बल्क इथं सबस्टिट्यूशन होऊ देणार नाही SN2 मेकॅनिझम अनुसार. ठीक आहे, फक्त आणि फक्त हा लिहिलाय मी ह्याच्यासाठी की ऑप्शन मध्ये हा तुम्हाला दिसू शकतो. तुम्हाला रिॲक्शन दिली जाईल ही, इथे दिल क्वेश्चन मार्क आणि विचारतील मेजर प्रोडक्ट कुठला, आणि त्या ऑप्शन्स मध्ये हा एक प्रोडक्ट असणार आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना फक्त एवढंच माहिती आहे की हॅलोजन काढायचा, दिलाय तो न्यूक्लिओफाइल त्याला जोडायचा, बस संपला विषय, ते चुकणार, ते हे टिक करून येणार. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे रे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, त्याला जास्त महत्व आहे. आणि ते डेव्हलप होण्यासाठी ऑर्गॅनिक रिॲक्शन्स आपण सतत लिहिल्या पाहिजेत, सतत डोळ्यासमोर असल्या पाहिजेत. ठीक आहे, आम्हाला काही दुसरे विषय नाहीत काय सर? आहेत रे बाबा, पण एक समजून घे की किमान दिवसातून एक 15 ते 20 मिनिटं तुला काढावे लागतील. आज काय हायड्रोकार्बन्सवरच्या रिॲक्शन लिहिल्या, उद्या हॅलो अल्केन हॅलो एरिनच्या रिॲक्शन लिहिल्या, परवा अल्कोहोल फिनॉल इथरच्या रिॲक्शन्स लिहिल्या. अशा रिॲक्शन्स लिहून प्रॅक्टिस करावं लागलं आणि दररोज हे पाहिजे, दररोज. ठीक आहे, आता मग अनएक्सपेक्टेड प्रोडक्ट काय असेल बघा. अनएक्सपेक्टेड प्रोडक्टसाठी मेकॅनिझम करून पाहायचंय. मेकॅनिझम मध्ये पहिल्यांदा माहिती आहे, BR निघून गेला, कार्बोकॅटायन फॉर्मेशन झाला, CH3 CH3 आणि इथं आला बेटा कार्बोकॅटायन.
बरोबर आहे. हा आहे सेकंडरी कार्बोकॅटायन है ना. सेकंडरी कार्बोकॅटायन बनला सर. आता काय करायचं बरं सांगा. आता बेटा समजून घे, या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन घेऊन हा मिथाईल या कार्बनवरती जर शिफ्ट झाला तर ह्या कार्बनवरचा टर्शरी कार्बोकॅटायन बनवू शकतो. हे मॉलिक्यूलला कळायले. स्टॅबिलिटीसाठी हे करावं लागतंय. बरोबर आहे. मग आता बेटा या ठिकाणी जे सांगितलंय ते आपल्याला करायचंय. सर मॉलिक्यूलला कळायलंय स्टॅबिलिटीसाठी काय करायचं ते आहे की नाही. आम्हाला कळणं चाललंय. अभ्यास करा बेटा, काही नाही दुसरं बेटा. अभ्यास करा. बघा इथं काय झालं, टर्शरी कार्बोकॅटायन बनला. टर्शरी कार्बोकॅटायन. ओके. नाउ दिस टर्शरी कार्बोकैटायन इज अ स्टेबल कार्बोकैटायन देन सेकेंडरी. ओके. अब यहाँ पे एंट्री होगी हमारे न्यूक्लियोफाइल की. न्यूक्लियोफाइल अटैक ऑन कार्बोकैटायन एंड वी गेट अनएक्सपेक्टेड प्रोडक्ट, मेजर प्रोडक्ट, दैट इज CH3OH, CH3 इथं CH3 हा असणारे बेटा प्रोडक्ट मेजर. आणि हा तुम्हाला विचारला जाणार आहे परीक्षेमध्ये. ऑप्शनमध्ये जिथं हे दिसल ते ऑप्शन टिक करायचं. ही गोष्ट लक्षात घ्या. वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या बुक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. कधीही हे एक्झाम्पल्स धडकू शकतात परीक्षेमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. NCERT असो किंवा बोर्ड बुक असो, आपल्याला फक्त रिॲक्शन सांगून देते की हे शिकवायचं म्हणून. आमची जिम्मेदारी आहे की तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल समजून सांगायचे. आणि सिलेबसच्या बाहेर नाही, आउट ऑफ सिलेबस तर तुम्हाला काहीही शिकवणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. विश्वास ठेवा विद्यार्थी मित्रांनो, विश्वास ठेवा. मिथाईल शिफ्टचं एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे. आता जाऊया पुढे. प्रॉपर नावं माहीत नसतात. मिथाईल शिफ्ट एक्झाम्पल बघितलेले असतात, पण मिथाईल शिफ्ट आहे, हायड्राइड शिफ्ट आहे, प्रॉपर नावं माहीत नसतात. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं की अरे यार ही तर आउट ऑफ सिलेबस चाललंय काही की. त्यांनाही माहीत नसते. जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर नावाने शिकवत आहेत ना, तर ते आउट ऑफ सिलेबस नसतात. असे वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या बुक्समध्ये तुम्ही चाळा ते बुक्स, त्याच्यामध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल्स बघायला मिळतील. ओके. यस, पुढे जाऊया. आता पुढचं एक्झाम्पल आहे बेटा, ते म्हणजे रिंग एक्सपान्शन. काय होणार आहे ह्याच्यामध्ये, ह्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात बरं का. ओके. सिंपलचं एक्झाम्पल घेतोय. 4 मेंबर्ड रिंग, सायक्लोब्युटेन, आणि त्याला मी लावतोय इकडे बेटा Br. ठीक आहे. या कंपाऊंडचं KOH सोबतचं जे काय रिॲक्शन होईल त्याचा प्रोडक्ट असेल एक प्रोडक्ट असेल इकडे OH. ठीक आहे. हा साधा प्रोडक्ट, एक्सपेक्टेड प्रोडक्ट. Br काढला, OH लावला. ओके. पण इथं रिंग एक्सपान्शन करणं गरजेचं आहे. त्याचं कारण आहे की ही 4 मेंबर्ड रिंग बेटा या ठिकाणी खूप स्ट्रेन मध्ये आहे. ठीक आहे. इथं कार्बन हा sp3 हायब्रिडाइज, ह्याचा अँगल असला पाहिजे 109.5. करेक्ट आहे. तर पण याचा अँगल किती दिसतोय आता आपल्याला 90. म्हणजे ह्याच्यामध्ये अँगल प्रॉपर नाहीये, म्हणून बॉन्डवरती स्ट्रेन येणार. अल्टिमेटली त्या मॉलिक्यूलमध्ये स्ट्रेन राहणार आहे. ठीक आहे. मग हा स्ट्रेन रिलीज करण्यासाठी इथं फेवरेबल कंडिशन निर्माण झाली आहे. मग काय होतं, Br बाहेर जातो आणि या ठिकाणी फॉर्मेशन होतो प्रायमरी कार्बोकॅटायन. ठीक आहे. इथपर्यंत ओके. मग आता रिंग एक्सपांड करायची आपल्याला. इथं लिहिणार आहे मी आता रिंग एक्सपान्शन. ओके. आता बघ बेटा, या ठिकाणी रिंग एक्सपान्शन करत असताना भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना कळतच नाही की रिंग एक्सपान्शन कसं करायचं. मग हे करत असताना पहिल्यांदा नंबरिंग देऊन घे. 1 2 3 4
5. ठीक आहे. रिंग एक्सपान्शन करत असताना नंबरिंग दिली, ही नंबरिंग IUPAC नॉमिनिक्लेचर सिस्टीम अकॉर्डिंग नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला फक्त प्रॉपर रिंग एक्सपान्शन करता आलं पाहिजे, ह्याच्यासाठी ही नंबरिंग. मग आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसऱ्या आणि 5व्या कार्बन मधला हा बॉन्ड ब्रेक होतो, दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन हा 5 नंबरचा कार्बन 1 नंबरवरती शिफ्ट होतो. ठीक आहे. मग काय झालं समजून घ्या. इथं मी जे स्ट्रक्चर आहे आधीचं तेच स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. तुम्हाला 2 आणि 5 मध्ये जे काही नंबरिंग देतो इथं 1 2 3 4 आणि 5, 2 आणि 5 मधला जो बॉन्ड ब्रेक झाला तो बॉन्ड मी इरेज करत आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी, आणि नवीन बॉन्ड फॉर्मेशन करत आहे 5 आणि 1 मध्ये. केला. आता किती मेंबर रिंग तयार झाली? 1 2 3 4 5 मेंबर रिंग तयार झाली. पण ही तयार होत असताना हा कार्बोकॅटायन आता 1 वर न राहता तो येतो 2 वरती. करेक्ट आहे. ह्यालाच व्यवस्थितरित्या आपल्याला लिहून घ्यायचंय. कसं? 5 मेंबर्ड रिंग तयार झाली, 5 मेंबर्ड रिंग लिहून घेतली. ह्याला नंबरिंग देऊन टाका. नंबरिंग 1 1 2 3 4 आणि हे 5. 5 आणि 1 मध्ये नवीन बॉन्ड फॉर्मेशन झालाय, म्हणजे हा बॉन्ड विद्यार्थी मित्रांनो इथला नवीन बॉन्ड आहे. आणि नवीन बॉन्ड फॉर्मेशन होत असताना सेकंड वरती कार्बोकॅटायन फॉर्मेशन झाला, तर हा सेकंड वरचा कार्बोकॅटायन आपण लिहून घेतला. प्रायमरी कार्बोकॅटायन पेक्षा इथं फॉर्मेशन झालेला सेकंडरी कार्बोकॅटायन हा बऱ्यापैकी स्टेबल आहे, म्हणून ही रिॲक्शन विद्यार्थी मित्रांनो SN1 फॉलो करणार. ओके. आता जाऊ पुढे. मग आता इथे एंट्री होणार आहे कोणाची? न्यूक्लिओफाइलची. OH मायनस अटॅक ऑन दिस कार्बोकॅटायन अँड we get this stable product, cyclopentanol, and this product is major, this product is minor. Ring expansion चा एक्झाम्पल, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा. ह्याचे चार्ट्स बनवा. ह्याचे चार्ट्स बनवून त्या चार्ट्सकडे बघत जा. चार्ट्सकडे नुसतं पाहू नका, चार्ट समोर ठेवा आणि रफ पेजेसवरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या रिॲक्शन्स पट 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 लिहून घेता आल्या पाहिजे. सुरुवात आतापासून केली तर विद्यार्थी मित्रांनो एका महिन्याच्या आत आपल्या हाताला वळण पडतं आणि आपण प्रॉपर रिॲक्शनमध्ये या ठिकाणी समजतं आपल्याला नेमकं काय व्हायला लागले ते. ओके, ठीक आहे. तर SN1 रिॲक्शनमध्ये आज आपण भरपूर गोष्टी बघितल्या. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो SN1 रिॲक्शन मेकॅनिझम तुम्हाला निश्चितच समजलं असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी मेथड्स ऑफ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केनमध्ये इलिमिनेशन रिॲक्शन हा पॉईंट पाहणार आहोत. त्याच्यानंतर रिॲक्शन विथ मेटल्स हे होईल आणि मग नंतर हॅलो एरिनच्या रिॲक्शन्स आपण बघूया. ओके. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.